पाठ दुसरा. युरोप आणि भारत. आधुनिक कालखंडामध्ये युरोपामध्ये घडणाऱ्या विविध घडामोडींचे पडसाद भारतात उमटत होते. त्यामुळे या काळात युरोपात घडलेल्या घटनांचा आपण अभ्यास करूया. प्रबोधन युग. मध्ययुगाचा अखेरचा टप्पा म्हणजेच इसवी सनाचे 13वे ते 16वे शतक. या कालखंडात प्रबोधन, धर्मसुधारणा चळवळ आणि भौगोलिक शोध या घटनांमुळे आधुनिक युगाचा पाया घातला गेला असल्यामुळे या काळाला प्रबोधन युग असे म्हणतात. या युगात खालील महत्त्वाच्या गोष्टी घडून आल्या. कला, स्थापत्य, तत्वज्ञान इत्यादी क्षेत्रात परंपरांचे पुनरुज्जीवन. सर्वांगीण प्रगतीला तसेच मानवतावादाला चालना. माणसाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात बदल. धर्माऐवजी माणूस हा सर्व विचारांचा केंद्रबिंदू. ज्ञान, विज्ञान तसेच विविध कलांच्या क्षेत्रात प्रबोधन चळवळीचा आविष्कार. कला व साहित्यामधून मानवी भावभावना आणि संवादांचे चित्रण तसेच लोकांना समजेल अशा प्रादेशिक भाषांमधून साहित्याची निर्मिती. इसवी सन 1450च्या सुमारास जर्मनीच्या जोहान्स गुटेनबर्ग याने छपाई यंत्राचा शोध लावला, ज्यामुळे नवे विचार, नव्या संकल्पना व ज्ञान समाजात सर्वांपर्यंत पोहोचू लागले. मुलांनो, याच काळातील एक अष्टपैलू मानले जाणारे व्यक्तिमत्व म्हणजे लिओनार्दो दा विंची. त्याच्या मोनालिसा व द लास्ट सपर या अजरामर चित्रकृतींमुळे तो एक चित्रकार म्हणून जगप्रसिद्ध झाला. धर्मसुधारणा चळवळ. लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन ख्रिस्ती धर्मगुरूंनी माजवलेले कर्मकांडाचे स्तोम तसेच धर्माच्या नावावर लोकांना लुबाडणे या विरोधात युरोपात धर्मसुधारणा चळवळ सुरू झाली. यात रोमन कॅथलिक चर्चच्या जुन्या धार्मिक कल्पनांवर हल्ला चढवला गेला. यामुळे धार्मिक क्षेत्रात माणसाचे स्वातंत्र्य व बुद्धिप्रामाण्य यांना महत्त्व प्राप्त झाले. भौगोलिक शोध. इसवी सन 1453 मध्ये ऑटोमन तुर्कांनी बायझंटाईन साम्राज्याची राजधानी असलेले कॉन्स्टँटिनोपल म्हणजेच इस्तानबुल जिंकून घेतले. या शहरातून आशिया व युरोप यांना जोडणारे खुष्कीचे व्यापारी मार्ग बंद झाल्यामुळे युरोपीय देशांना आशियाकडे जाणाऱ्या नव्या मार्गाचा शोध घेणे आवश्यक वाटू लागले आणि भौगोलिक शोधांचे नवे पर्व सुरू झाले. मग अनेक युरोपीय दर्यावर्दी भारताकडे जाणाऱ्या जलमार्गाचा शोध घेण्यासाठी सागरी सफरीवर निघाले. यामध्ये इसवी सन 1487 मध्ये बार्थोलोम्यू डायस हा पोर्तुगीज खलाशी आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंत म्हणजेच केप ऑफ गुड होप पर्यंत पोहोचला. इसवी सन 1492 मध्ये ख्रिस्तोफर कोलंबस अमेरिका खंडाच्या पूर्व किनाऱ्यावर पोहोचला. तर इसवी सन 1498 मध्ये पोर्तुगीज खलाशी वास्को दी गामा आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला वळसा घालून भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कालिकत बंदरात येऊन पोहोचला. युरोपीय वैचारिक क्रांती. याच काळात युरोपामध्ये पूर्वीचे अज्ञान आणि अंधश्रद्धा यातून समाज बाहेर पडू लागला. तसेच प्रस्थापित रूढी व परंपरा आणि घडणाऱ्या घटनांकडे चिकित्सक दृष्टिकोनातून पाहिले जाऊ लागले. हे सर्व बदल म्हणजेच वैचारिक क्रांती बरं का. आणि यातूनच पुढे वैज्ञानिक क्षेत्रातील संशोधनाला चालना मिळाली. राजकीय क्षेत्रातील क्रांती. 18व्या आणि 19व्या शतकात घडलेल्या अनेक क्रांतिकारक घटनांमुळे हा कालखंड क्रांती युग म्हणून ओळखला जातो. या काळात खालील गोष्टी घडून आल्या. इंग्लंडमध्ये संसदीय लोकशाहीचा विकास झाला. कॅबिनेट पद्धतीच्या स्वरूपात बदल झाले. इसवी सन 1689च्या बिल ऑफ राईट्समुळे राजाच्या अधिकारावर मर्यादा घातल्या गेल्या आणि पार्लमेंटचे सार्वभौमत्व प्रस्थापित झाले. अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध. आता आपण अमेरिकेतील स्वातंत्र्य युद्धाबद्दल माहिती घेऊ. अमेरिका खंडाच्या शोधानंतर युरोपीय देशांनी या खंडाचे प्रदेश ताब्यात घेऊन
आपल्या वसाहती तिथे स्थापन केल्या. इंग्लंडने उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवर 13 वसाहती स्थापन केल्या. सुरुवातीला या वसाहतींवर नाममात्र वर्चस्व असणाऱ्या इंग्लंडने हळूहळू अमेरिकन वसाहतींवर जाचक बंधने आणि कर लादण्यास सुरुवात केली. स्वातंत्र्यप्रिय अमेरिकन जनतेने याला विरोध केला, परंतु इंग्लंडने या वसाहतींविरोधात युद्ध पुकारले. अमेरिकन वसाहतींनी जॉर्ज वॉशिंग्टनच्या नेतृत्वाखाली सैन्य संघटित करून प्रतिकार केला आणि वसाहतींच्या सैन्याचा विजय झाला. हीच घटना अमेरिकेचे स्वातंत्र्य युद्ध म्हणून ओळखली जाते. यानंतर अमेरिकेची संयुक्त संस्थाने हा नवा देश अस्तित्वात आला. संघराज्य शासन पद्धती, लिखित राज्यघटना असणारा व लोकशाही व्यवस्था असलेला असा हा देश आहे. फ्रेंच राज्यक्रांती. इसवी सन 1789 मध्ये फ्रान्समधील जनतेने अनियंत्रित अन्यायकारक राजेशाही आणि सरंजामशाही विरुद्ध उठाव करून प्रजासत्ताकाची स्थापना केली. ही घटना फ्रेंच राज्यक्रांती म्हणून ओळखली जाते. फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांची देणगी दिली. औद्योगिक क्रांती. युरोपातील औद्योगिक क्षेत्रात हळूहळू क्रांतिकारक बदल घडून आले. बाष्पशक्तीवर चालणाऱ्या यंत्रांच्या साहाय्याने उत्पादन होऊ लागले आणि छोट्या घरगुती उद्योगधंद्याची जागा मोठ्या कारखान्यांनी घेतली. हातमागाऐवजी यंत्रमागाचा वापर सुरू झाला. आगगाडी आणि आगबोटीसारखी वाहतुकीची नवी साधने आली. यंत्रयुग अवतरले. यालाच औद्योगिक क्रांती असे म्हणतात. या काळात इंग्लंडची औद्योगिक भरभराट इतकी झाली की इंग्लंडचे वर्णन जगाचा कारखाना असे केले जाऊ लागले. इंग्लंडमध्ये उदयास आलेली ही औद्योगिक क्रांती पाश्चात्य जगात देखील पसरली. भांडवलशाहीचा उदय. नव्या सागरी मार्गाच्या शोधानंतर सागरी मार्गाने पूर्वेकडील देशांशी व्यापार करायला अनेक व्यापारी पुढे येऊ लागले. एकटा व्यापाराला जहाजातून माल परदेशी पाठवणे शक्य नसल्यामुळे अनेक व्यापारी एकत्र येऊन त्यांनी व्यापार सुरू केला आणि भाग भांडवल असणाऱ्या अनेक व्यापारी कंपन्या उदयास आल्या. पौर्वात्य देशांशी होणारा व्यापार फायदेशीर असल्यामुळे देशांची आर्थिक भरभराट होऊ लागली. त्यामुळे युरोपातील राज्यकर्ते व्यापारी कंपन्यांना लष्करी संरक्षण व व्यापारी सवलती देऊ लागले. या संपत्तीचा उपयोग भांडवलाच्या स्वरूपात व्यापार व उद्योगधंद्यांमध्ये केला जाऊ लागल्यामुळे युरोपीय देशात भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा उदय झाला. वसाहतवाद. आर्थिक व लष्करी दृष्ट्या बलशाली देशाने आपल्या सामर्थ्याच्या बळावर एखादा भूप्रदेश व्यापणे आणि त्या ठिकाणी आपले राजकीय वर्चस्व प्रस्थापित करणे म्हणजेच वसाहतवाद होय. साम्राज्यवाद. विकसित राष्ट्राने अविकसित राष्ट्रांवर आपले सर्वांगीण वर्चस्व प्रस्थापित करणे व अनेक नव्या वसाहती स्थापन करणे म्हणजे साम्राज्यवाद होय. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना आणि बस्तान. इसवी सन 1600 मध्ये इंग्रजांनी भारतात व्यापार करण्यासाठी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली. जहांगीर बादशाहकडून परवानगी मिळवून सुरत येथे वखार स्थापन केली आणि या कंपनीमार्फत भारताचा इंग्लंडशी व्यापार चालू झाला. खरे पाहता भारतातील व्यापारी स्पर्धेत इंग्रज आणि फ्रेंच एकमेकांचे प्रतिस्पर्धी होते. त्यामुळे इंग्रज आणि फ्रेंच यांच्यात 3 युद्धे झाली, जी कर्नाटक युद्धे म्हणून ओळखली जातात. यातील 3ऱ्या कर्नाटक युद्धात इंग्रजांनी फ्रेंचचा निर्णायक पराभव केला आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला प्रबळ युरोपीय स्पर्धक कोणीच उरला नाही. बंगाल या भारतातील अत्यंत समृद्ध अशा प्रांतात इंग्रजी सत्तेचा पाया कसा घातला गेला ते आपण आता थोडक्यात पाहू. इसवी सन 1756 साली सिराज उद्दौला हा बंगालचा नवाब होता.
ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी मुघल बादशाकडून बंगाल प्रांतात मिळालेल्या व्यापारी सवलतीचा गैरवापर करत होते. नवाबाची परवानगी न घेता इंग्रजांनी कोलकाता येथील आपल्या वखारीभोवती तटबंदी उभी केली. त्यामुळे सिराज उद्दौलाने इंग्रजांवर चाल करून कोलकात्याची वखार काबीज केली. त्यामुळे इंग्रजांमध्ये असंतोष निर्माण झाला. रॉबर्ट क्लाइव्ह याने मुत्सद्देगिरीने नवाबाच्या सेनापती मीर जाफर याला नवाब पदाचे आमिष दाखवून आपल्या बाजूने वळवले. इसवी सन 1757 मध्ये प्लासी येथे नवाब सिराज उद्दौला आणि इंग्रज सैन्याची गाठ पडली. परंतु मीर जाफरचे लष्कर युद्धात उतरलेच नाहीत आणि सिराज उद्दौलाचा पराभव झाला. इंग्रजांच्या पाठिंब्याने मीर जाफर बंगालचा नवाब बनला. पण पुढे जेव्हा त्याने विरोध केला तेव्हा त्याचा जावई मीर कासिम याला नवाब बनवले. मीर कासिमने इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न चालू केला आणि पुन्हा मीर जाफरला नवाब बनवले. बंगालमधील इंग्रजांच्या कारवायांना लगाम घालण्यासाठी मीर कासिम, अयोध्येचा नवाब शुजा उद्दौला आणि मुघल बादशाह शाह आलम यांनी इंग्रजांविरुद्ध एकत्र मोहीम काढली. इसवी सन 1764 मध्ये बिहार येथील बक्सार येथे युद्ध झाले. त्यात इंग्रजांचा विजय झाला. या लढाईनंतर अलाहाबादच्या तहानुसार बंगालच्या सुभ्यात दिवाणी म्हणजेच महसूल गोळा करण्याचा अधिकार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला मिळाला आणि इंग्रजांचे बस्तान बसू लागले. इंग्रज म्हैसूर संघर्ष. म्हैसूर राज्यातील हैदर अलीने उठाव करून म्हैसूर राज्य ताब्यात घेतले. हैदर अलीच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा टिपू सुलतान म्हैसूरच्या सत्तेवर आला. त्याने इंग्रजांविरुद्धचा लढा शर्थीने लढवला. पण शेवटी 1799 मध्ये श्रीरंगपट्टण येथे झालेल्या युद्धात टिपू सुलतान मरण पावला आणि म्हैसूरच्या प्रदेशावर इंग्रजांचे वर्चस्व निर्माण झाले. सिंधवर इंग्रजांचा ताबा. भारतातील आपली सत्ता सुरक्षित करण्यासाठी इंग्रज आता वायव्य सरहद्दीकडे वळले. रशिया भारतावर अफगाणिस्तानातून आक्रमण करेल अशी त्यांना भीती होती. म्हणून इंग्रजांनी अफगाणिस्तानवर आपला प्रभाव प्रस्थापित करायचे ठरवले. इंग्रजांना हे माहीत होते की अफगाणिस्तानकडे जाणारे मार्ग सिंधमधून जात होते आणि 1843 साली त्यांनी सिंधचा ताबा घेतला. शीख सत्तेचा पाडाव. 19व्या शतकाच्या सुरुवातीला पंजाबमधील सत्ता रणजित सिंहाच्या हाती होती. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा अल्पवयीन मुलगा दिलीप सिंग गादीवर बसला आणि त्याच्या वतीने त्याची आई राणी जिंदन राज्याचा कारभार पाहत होती. पण सरदारांवर तिचा अंकुश राहिला नाही. ही संधी साधून इंग्रजांनी काही शीख सरदारांना फितूर केलं. इंग्रज पंजाबवर आक्रमण करणार असा शिखांचा समज झाल्यामुळे त्यांनी इंग्रजांवर हल्ला केला. पण शिखांचा त्यात पराभव झाला. दिलीप सिंगाला इंग्रजांनी गादीवर कायम ठेवले. हा पंजाबवरील इंग्रजांचा वाढता प्रभाव काही स्वातंत्र्यप्रिय शिखांना मान्य नव्हता. मुलतानचा अधिकारी मूलराज याने इंग्रजांविरुद्ध बंड केले. हजारो शीख सैनिक इंग्रजांविरुद्ध युद्धात उतरले. या युद्धातही शीख पराभूत झाले. 1849 मध्ये इंग्रजांनी पंजाबचा प्रदेश आपल्या राज्याला जोडला.